फोटोइस्टिक नाहीये आमच्यासारखा. आम्ही कसे जिथे जाऊ तिथे फोटो काढतो. हे बघा तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे देवगड बीचच्या पवन चौकीवर. तिकडे मोठंसं गार्डन आहे. गार्डनला फुलं किती सुंदर आहेत. मम्मीला वगैरे नमस्कार, मी सिद्धी सारंग माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करत आहे. तर आज आहे माझा बर्थडे 8 मेला. तर आम्ही चाललो आहे तर बर्थडे निमित्त देवगड बीचला. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि सिद्धी सारंग या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया. बर्थडे साठी स्पेशल प्लॅनिंग होती माझी की देवगड बीचला यायचं, म्हणून आता आम्ही चाललेलो आहे देवगड बीचला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. हे बघा बसलेले तुम्ही सर बसलेले आहेत. टेक्नॉलॉजी मस्त आहे रे गाडी. अंडर 350 टेक्नॉलॉजी पुढे जाऊन पुढे चढेल का तेवढी लागणार आहे वाट. इथूनच. तर आता आम्ही उतरत आहोत. उतरलेलो आहोत आणि बघा नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. स्वर्ग उगाच नाही म्हणत आमच्या कोकणाला. तर आता आम्ही चाललेलो आहोत. हे बघा इथे डायरेक्ट फॉरेन वरून लोक आलेले. काय एक नंबर. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवला ना, तुम्ही बोलाल खरंच स्वर्ग उगाच नाही म्हणत कोकणाला. आता मी दाखवते तुम्हाला. चालते पहिले सावलीत उभी करा. नॅचरल सगळं जे सुख आहे ते इथे आहे. आयुष्यात काय पाहिजे अजून. चला मी तुम्हाला आता पुढचा व्ह्यू दाखवते कसा आहे पुढून व्ह्यू. हे आहे देवगड पवनचक्की. तिथून वरती गार्डन बांधलेलं आहे. तो रोड आहे. तिथून झिपलाईन, जी जगातली पहिली झिपलाईन सर्वात मोठी ती तिथून असते. तिथून उतरलात की तुमची झिपलाईन डायरेक्ट खाली येते. आणि हे आहे देवगड बीच. देवगडचा आमचा समुद्र किनारा. हे बघा झिपलाईन आहे. झिपलाईन म्हणतात डायरेक्ट. आता तिथून ती सुरुवात आहे झिपलाईनला तिथपर्यंत. बघायचे का कसे पाय आत जातात वाळू. फक्त सगळीकडे वाळू आणि ती पण स्वच्छ वाळू. हाय सूर्य. ही अशी झिपलाईन आहे. आणि हायटाईड असल्यामुळे लाटा खूप मोठ्या आहेत. आणि हा आमचा देवगडचा जो समुद्र किनारा आहे तो अरबी समुद्राला डायरेक्ट जॉईंट आहे. त्यामुळे इथे खूप स्वच्छ पाणी आहे. चला तर मग जाऊया आता पाण्यामध्ये. तर हे आहे सुख म्हणजे नक्की काय असतं. तिथपर्यंत लाटा जाऊन आपटते. केवढ्या हाईट यायला येत लाटा. हे आज माझा बर्थडे आहे. तर मी आता खाली उतरलेली आहे. तर तुम्हाला दाखवते काय फोर्स आहे लाटांना. खूप मोठी लाट होती. मला वाटलं अंगावर येईल. पाय हातात जातात. ते बघा वाळूत ना पाय हातात जातात. जेवढं लाट मोठी तेवढे पाणी जास्त वरती येतं. थोडं पाठी उभी राहिलेली मी, कारण की लाटा जरा जास्तच पण लाटात खाली जायला लागली. हे बघा केवढी येते.
लाट असते तिथे जरा फास्टमध्ये, नंतर मग ती कमी होते. काय हाईट आहे बघा, बोट बघा. वाट लागली, भिजली मी वरती बघता बघता. लाटा खूप हायटेड आहेत, त्यामुळे थोडं पाठी सुटतोय. वरती आता संध्याकाळी खूप हाईट आहे लाटाची. नाना खूप लाटा आहेत. तिथे खूप गाडवतो. चाललेलो आहेत पवनचक्कीसाठी वरती. बीचवर झाले आहे, फोटो विटो काढून व्हिडिओ केली आणि चाललेलो आहेत वरती. वाळू चालता नाही येत फास्ट, एकदम स्लो चाललेलं होतं, पाय आत जातो ना पूर्ण. तर आता आम्ही पोचलेलो आहोत पवनचक्कीच्या इथे, जे वरती देवगडचं गार्डन बांधलंय, तर इथे पण यांची शॉपिंग चालू झालेली आहे. मुंबईत तर करताच, इथे पण करायला सुरुवात झाली. नकोच हे बघा, लहान मुलांचं मन किती लहान आहे या मुलाचं, किती मोठं झालं तरी. इथे खायला पण आता शॉप चांगले झालेले आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथून झिपलाईन आहे, ती इथूनच वरून खाली जायला आहे. झिपलाईन हे झिपलाईनसाठी आहे, तुम्ही जाऊ शकता. परत खालून वरती चालत यायचं स्वतः, फक्त वरून खाली तुम्ही जाऊ शकता झिपलाईन आहे. तर पवनचक्की का फेमस आहे ते तुम्हाला दाखवते. व्ह्यू वरून काय दिसतो दाखवते. मगाशी मी तुम्हाला खालून व्ह्यू दाखवला, आता वरून व्ह्यू दाखवते. तर हा आहे वरतून व्ह्यू, तिथे आपण मगाशी होतो खाली. आणि ह्या आहेत पवनचक्क्या. आता इथे खूप असे शॉप ओपन झाले आहेत आणि इथून गार्डन आहे आत, आणि या पवनचक्क्या आणि खाली ती बघा झिपलाईन. आता आम्ही चाललेलो आहे गार्डन मध्ये, तर चला जाऊया गार्डन मध्ये. चल, मम्मी कुठे गेली? काय पाहिजे? आम्ही कुठेही जातो तिथे कुत्र्याचं पिल्लू मात्र शोधत असतो. कालच्या पण ब्लॉग मध्ये कुत्र्याचं पिल्लू होतं, आजच्या ब्लॉग मध्ये कुत्र्याचं पिल्लू दिसेल असं वाटतंय. तर एक गार्डन आहे जे स्पेशल बांधलेलं आहे देवगडकरांसाठी. मी तुम्हाला दाखवते कसं गार्डन बांधलेलं आहे. तुम्ही इथे एकदम शांततेत असं बसू शकता. आता हार्ट पॉइंटवर जायचं आहे फोटो काढायला, जाऊच आपण लवकर. आधी उतरूया. किती सुंदररित्या बांधणी केलेली आहे गार्डनची, आणि खाली समुद्र. मन खूप शांती होते. मम्मी येत आहे. सारंग मॅडम हाय करा. चला, इथून तुम्ही उतरत पण खाली जाऊ शकता. त्याच्यासाठी ते बघा खाली शिड्या, ज्यावरून पण दिसतात खालून पण दिसतात. आणि हे बघा किती नॅचरल वारा आहे यार, काय शांतता आहे, किती सुंदर वातावरण आहे, नॅचरल वातावरण. किती त्या अशा लाटा सुंदर अशा. आम्ही त्या हार्ट मध्ये फोटो काढण्यासाठी जात आहोत. चला गाईज, अशा तरी बांधकाम बघा. टोपलीत काय कालवं की मासे चाललेलं नको. प्रथमेश मच्छी आहे तिच्या टोपलीत. हा पण पॉइंट खूप छान आहे बसण्यासाठी. शांत काय असते ते तुम्ही बसून घेऊ शकता. तर लास्ट टाइम मी तिथे फोटो काढलेला, आता बघूया तिथे काढूया फोटो.
फक्त उतरायचं चढायचं जरा सांभाळ. इट्स अ हार्ट. बघा हा आहे व्ह्यू. मम्मी थँक्यू एवढा बर्थडे स्पेशल बनवला. मम्मीसाठी स्पेशल आपण काहीतरी करूच. खूप मजा आली. आज बर्थडे स्पेशल होता या वर्षीचा. माझी इच्छा होती की आज बीचवर बर्थडे करायचा. ती इच्छा आईने कंप्लीट केली माझ्या. इथे आता नाव लिहायचं काम चाललंय केकवर. केकची चॉईस केलेली लोक बघा. इथे नाव लिहायचं काम चाललंय. सिद्धी SIDDHI. बर्थडे होता मला कधी आठवण येतं म्हणजे बघत होते फोटो तेव्हा. किती लहान होतं तेव्हा. शीतल वगैरे पण फोटो येतात तिथं. बरोबर फोटो झाला पाहिजे तो असं नाही असं येणार. आणि तुम्ही दोघी पण या. सिया या साईडला बघ. हा तू पण लाव. आणि दोघांनी हे करा बघा. दोघांचे फोटो काढा मस्त वेगळे. इकडे बघा दोघांनी पण. समोर बघ. इकडे बघ. दादाकडे बघ. झाला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तिला बरं तू. तिला कापून द्या बरोबर. एक फॅन लावलं जरा. आता लाव. पहिलं बटन. ते पण लाव. तिला दे थोडा. हळूच बोलते थोडा. थँक्यू. असा पकड. हे खा खा. असंच ठेवा. टाकी. बातम्यांचा आवाज का म्हणतो. मस्त आहे ना. व्हिडिओ चालू आहे. हा माझा बर्थडेचा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि माझ्या सिद्धी सारंगे YouTube चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.